म्हणून आज 5 जानेवारी 2026 1995 रोजी पतंजली योगपीठाची स्थापना परमसद्य स्वामीजी महाराज आणि आचार्य श्री यांच्या अखंड प्रचंड पुरुषार्थाने हा योग विस्तार आयुर्वेद विस्तार व्हावा या उद्देशाने केली होती। म्हणून आज 30 वर्ष या संस्थेला सेवा कार्यामध्ये पूर्ण होते आहे। म्हणून पतंजली योगपीठाच्या माध्यमातून दिव्य योग फार्मसी आहे, पतंजली आयुर्वेद लिमिटेड आहे, पतंजली गुरुकुलम आहे, पतंजली आचार्य कुलम आहे, पतंजली विश्वविद्यालय आहे। याच्या माध्यमामधून हे व्याधिविकार मुक्तीचं आयुर्वेदाच्या द्वारे आपली भारतीय वैदिक कृषी परंपरा जिवंत ठेवण्याचं आणि भारतीय वैदिक शिक्षा बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे कार्य पुढे जाणार आहे। हा संकल्प त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून ह्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं त्या ठिकाणी अखंड अविरत सुरू असलेला ह्या आपल्या उद्यानामधील योग वर्ग म्हणून या भारतीय स्वाभिमान जागृतीचं जे क्रिया आहे, कार्य आहे, जी पद्धती आहे, तिला पुढे ठेवण्यासाठीचं काम, पुढे नेण्याचं काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करणे आहे। म्हणून आज पतंजली योगपीठ स्थापनेच्या दिनाच्या निमित्तानं सर्व योग साधक आणि सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक योगमय अनंत कोटी शुभेच्छा। करा अनुलोम विलोम प्राणायाम।